नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। आजच्या भागामध्ये आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची बुरसट परंपरा आणि जातीपातीच्या अडगळीत अडकलेला माणूस जेव्हा प्रेमासारख्या उदात्त आणि पवित्र भावनेच्या विरोधात उभा ठाकतो तेव्हा संघर्ष अटळ असतो। मन हेलावून सोडणाऱ्या आजच्या केसमध्ये सुद्धा असंच काहीसं झालं होतं। एका बाजूला मोहक संगीत, निर्व्याज प्रेम, तर दुसऱ्या बाजूला याच प्रेमाला विरोध करणारे कठोर जन्मदाते आणि त्यांच्या हातून घडलेले क्रूर प्रताप। या सगळ्या व्यामिश्र परिस्थितीमधून एका निरागस मुलीचा प्रवास कसा आणि कधी रक्तरंजित झाला, चला पाहूया। नमस्कार बाईसाहेब, या ना आतमध्ये या ना। थांबा, मी पाणी घेऊन येते। तू खूप छान संबळ वाजवतोस, तुझ्या हातात ना जादू आहे। मी तुझा व्हिडिओ बनवू का? मी तो सोशल मीडियावर पोस्ट करेन तुझ्या नंबर सकट, म्हणजे कसं तुला खूप साऱ्या सुपाऱ्या आणि बिदाग्या मिळतील ना। ओके, आपण व्हिडिओ बनवूयात। तू संबळ घे आणि तिथे चल। इथे बस, थोडासा या साईडला बस। काय करतेस? अभ्यास कर। हो बाबा। घे ना। अरे थोडा का घेतोयस? पूर्ण घे। घे। तालेवार घरातली सरपंचाची पोरगी आमच्या अंगणात नाचतीये। बाहेर कुणाला कळलं तर जिथे जातील आम्हाला। टाकल्या मालकीनबाई, दया करा आमच्यावर, इथं येणं थांबवा। चला, नवरी मुलीला बोलवा।
पुढच्या लग्नात जर काही गडबड केलीस ना तर लक्षात ठेव, खांडोळी करून टाकीन तुझी. नाही 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 असं नाही. आज टोल टॅक्स लागणार. टोल टॅक्स? काय झालं? आता आज जायला टोल टॅक्स लागणार ना. थांब ना, मी देतो ना तुम्हाला. सांग. एक मिनिट, तुझ्याकडून नाही, आज नवरदेव देईल. दे रे बाबा दे. खुश? यू या. वैशाली, गुड मॉर्निंग. उठा आता. संग्राम, उत्तर पूजेची वेळ झाली, उठा. वैशाली, संग्राम भाऊजी. काय ग? बघा ना, दारच उघडत नाहीये दोघे. थांब मी बघतो. दादा, संग्राम भाऊजी. दादा दार उघड. उघडत नाहीये दार. दादा काय ग, काय झालं? ऐक ना, दार नाही उघडत आहे. वैशाली, दादा दार उघड. वैशाली. दार तोड. बघा सर हे बघा, गळ्यावर 2 मार्क्स आहेत, ओ आणि बी. म्हणजे आधी गळा दाबण्यात आला आणि मग याला लटकवण्यात आला. आणि सर हे बघा, तिच्या तोंडातून फेस आलाय सर, म्हणजे कदाचित विष प्रयोग झाला असावा. कडी तुटली आहे याचा अर्थ यांनी सकाळी दरवाजा तोडला, त्याआधी दरवाजा आतून व्यवस्थित बंद होता. आणि सर इथे घरात दुसरीकडे कुठलाच रस्ता नाही आत यायला. बघा कदाचित कुणी या खिडकीतून आला गेला असा. स्क्रूड्रायव्हर, त्याच्यावर फिंगरप्रिंट्स असतील. एक ग्लासमध्ये मसाला दूध आहे आणि एक ग्लासमध्ये हळदीचं दूध. हे 2 पण लॅबोरेटरीला पाठवा आणि पूर्ण घर चेक करा, बघा काही सापडतं. येस. आम्ही यांना भेटू शकतो का? नाही, त्यांना आरामाची गरज आहे. ठीक आहे, थँक्यू. मी सर आहे. तू कोण आहेस? मी पारू. मी इथेच राहते. माझे आई वडील गेल्यानंतर ह्यांनीच मला वाढवलंय. काल रात्री कार्यक्रमाच्या वेळी कुठे होतीस तू? मी सगळ्यांबरोबरच होते. सर हे बघा, किचनमध्ये झोपेच्या गोळ्यांचे रॅपर सापडले. सर, घराच्या मागे ही मोजडी मिळाली. बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवायची व्यवस्था करा आणि सगळे एव्हिडन्सेस करा.
दूध कोणी बनवलं होतं? सर मीच बनवलेलं. नवरी मुलीला झोपेच्या गोळ्या देण्यात आल्या होत्या. तुमच्या किचनमधून हे झोपेच्या गोळ्यांचा रॅपर सापडला. कोण वापरतंय तुमच्या घरात? दूध 2 प्रकारचं का बनवलं होतं? संग्रामला हळदीच्या दुधाची एलर्जी होती, म्हणून त्याच्यासाठी मी मसाला दूध आणि वैशालीसाठी नॉर्मल हळदीचं दूध बनवलं. पण सर त्यात मी त्या व्यतिरिक्त काहीच नाही टाकलं. प्रसादाचं आणि किचनमध्ये जेवढं जेवण आहे सगळ्यांचे सॅम्पल्स घ्या. आणि रात्रभर इकडे कोण कोण हजर होतं ते सगळ्यांची डिटेल्स घ्या. कोणाला एवढ्यात जाऊ देऊ नका, सगळ्यांची झडती घ्या. येस. हे सामान कोणाचं? ही बॅग वहिनींची आणि ही बॅग दादाची. संबळाच्या काड्या. सर मंगळसूत्र सापडले. सर संग्राम आणि वैशालीचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स आले. वैशालीच्या बॉडीमध्ये 2 प्रकारचे सिडेटिव्ह आढळले. त्यातलं एक किचनमध्ये मिळालेल्या औषधाच्या रॅपर बरोबर मॅच होत आहे. संग्रामच्या शरीरात एकच सिडेटिव्ह मिळालंय. ते किचनमध्ये मिळालेल्या सिडेटिव्ह सोबत मॅच होत नाहीये, पण वैशालीच्या बॉडीमध्ये मिळालेल्या एका सिडेटिव्ह बरोबर मॅच होत आहे. म्हणजे या प्रकरणात 2 प्रकारच्या सेडेटिव्हचा वापर केला गेला. म्हणजेच सर मसाला दुधात सापडलेले सिडेटिव्ह्स हे संग्रामच्या बॉडीमध्ये ट्रेस झाले आणि हळदीच्या दुधात मिळालेले सिडेटिव्ह्स हे वैशालीच्या बॉडीमध्ये ट्रेस झाले. सर वैशालीचा मृत्यू तर सिडेटिव्ह्सच्या ओव्हरडोसमुळेच झालाय आणि संग्रामला बेशुद्ध अवस्थेत गळा दाबून मारण्यात आलं आणि त्याची बॉडी लटकवून हे सुसाईड आहे असं दाखवण्याचा प्रयत्न झाला. जेवण आणि प्रसादाचे सॅम्पल्स त्यात काय मिळालं? सॅम्पल्स आलेत, पण त्यात संशयास्पद असं काहीच नाहीये. पण सर तुमचा एक संशय खरा ठरला. वैशालीच्या बॅगेत मिळालेल्या संबळाच्या काड्यांवर माणसाच्या रक्ताचे मायक्रो ट्रेसेस आढळले. वैशालीने संबळच्या काड्या आपल्या बॅगेत लपवून ठेवल्या होत्या आणि त्याच्यावरती माणसाच्या रक्ताचे डाग. या गोष्टीचा संबंध तिच्या पर्सनल लाईफशी डेफिनेटली आहे. तिच्या माहेरी चौकशी करा. आणि जागरण गोंधळात तो संबळ वाजवणारा जो होता त्याच्या बॉडीवरती जुन्या जखमांचे मार्क्स होते. त्याची माहिती काढा कोण आहे, कुठून आलाय आणि त्याचं ब्लड सॅम्पल घेऊन त्या काड्यांशी मॅच करून बघा. ओके सर. सर सर संग्रामच्या मरण्याच्या 1.5 महिन्यापूर्वी त्याने 1 कोटीचा इन्शुरन्स काढला होता आणि वारस म्हणून विनायक साळुंकेचं नाव दिलंय. विनायक साळुंके त्याचा कोण लागतो? सर नातेवाईक नाही, मित्रही नाही. इनफॅक्ट शेजारच्या गावात राहतो. 2 महिन्यांपूर्वी त्याच्या मुलाचं लग्न होतं आणि लग्नाच्या रात्री त्याचा मुलगा रवी मित्रांबरोबर दारू पित होता. दारूच्या नशेत रस्त्यावर गेला, बाईकने उडवून लावलं, जागीच मेला. अंधाराचा फायदा घेऊन बाईकवालाही पळून गेला. सर विनायक साळुंकेला संशय होता की तो संग्रामच असणार, कारण रोज रात्री त्याच वेळी संग्राम त्या रस्त्याने बाईक घेऊन जात असायचा. म्हणजे मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी विनायकने संग्रामला त्याच्या लग्नाच्या रात्री मारलं. शक्य आहे. आणि वरून त्याच्या इन्शुरन्सचे पैसे मिळवण्याचा प्लॅन केला. कुठे राहतो, कुठे आहे विनायक? विनायक साळुंकेंना बोलव. ते घरी नाही आहेत सर. आपण कोण? मी त्यांची वाईफ. आत येऊ शकतो का? हो ना, या सर. कुठे आहेत? सर माहीत नाही. त्यांचा नंबर द्या. हो सर. 98 बंद येतोय सर.
बघट ही मोजडी कोणाची आहे? यांचीच आहे सर. अशीच एक मोजडी आपल्याला संग्रामच्या घराच्या मागे सापडली होती. हो सर. सर म्हणजे हाच खुनाच्या रात्री तिकडे गेला असेल. विनायकनी जर कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला किंवा तो भेटायला आला तर सर्वात आधी आम्हाला कळवायचं. हो सर. विनायकचा मोबाईल सर्व्हिलन्सवर टाका, त्याचा सीडीआर काढा आणि फोटो सगळीकडे सर्क्युलेट करा. येस सर. एक्सक्यूज मी. हॅलो. ओके या सर. सर संग्रामच्या घरात आश्रित म्हणून राहणाऱ्या पारोने पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. चल. काय खूप क्रिटिकल कंडिशन आहे का? क्रिटिकल आहे, नातेवाईकांना बोलून घेतो. सर काय परिस्थिती आहे डॉक्टर? सर खूप इंटरनल इंजुरीज आहेत. मला तातडीनं ऑपरेशन करावं लागेल. डॉक्टर तुम्ही हवे ते प्रयत्न करा, पण आमच्या पारूला वाचवा. आम्ही पूर्ण प्रयत्न करतो. साहेब, पारू आमच्या दूरच्या नातेवाईकांची मुलगी आहे. तिच्या लहानपणीच तिच्या आई वडिलांच्या अंगावर वीज पडली आणि त्यात ते वारले. तेव्हा आमचे बाबा तिला या घरात घेऊन आले. ती घरातली सगळी कामं करते, शेतीवाडीच्या कामातही मदत करते. पण ती अचानक असं का करेल कळत नाहीये. पारूला कोणी त्रास देत होतं का? नाही, तिला कोणीच त्रास देत नव्हतं. ओके थँक्यू. सर वैशालीच्या बागेत सापडलेल्या संबळच्या काड्यांवरचं रक्त दगडूच्या रक्ताशी मॅच झालं. बघाटेला सांगा पटापट दगडूला पोलीस स्टेशनला घेऊन यायला. सर. हॅलो बघाटे, लवकरात लवकर त्याला पोलीस स्टेशनमध्ये आण. वैशालीला ओळखतोस? नाही सर. मग वैशालीकडे सापडलेल्या संबळच्या काड्यांवर तुझं रक्त बसत. वैशे, अरे माझ्या पोरीला नादाला लावतोस रे. माझे वाचवलंस ग माझ्या लेकराला. दगडू उठ बाळा, उठ उठ उठ. कसं आहेस रे वैशू? ज्याच्यामुळे जीव जायची वेळ आली, अंगावरच्या कपड्यावर गाव सोडावं लागलं, तरी पण तिचा दोसरा काढतोय. दगडू माझी आण आहे, तुला पुन्हा त्या गावात कधी जायचं नाही. नाही दगडू, या संभाळची साथ कधी सोडू नको. तेच तुला शेवटपर्यंत साथ देईल. हा दगडू, संभाळची साथ कधी सोडू नको. शेवटपर्यंत साथ देईल. अजय 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 अजय. दगडू दगडू दगडू.
आजी संबळ सकट मला तिथनं घेऊन आली. काड्या तिथंच राहिल्या. वैशाली त्या काड्या घेऊन गेली असेल. तुझ्यावर जीव घेणं हल्ला झाला, तक्रार कोणी केली? कितीही झालं तरी ते वैशालीचे वडील आहेत. त्यांनी माझं कितीही वाईट केलं तरी मी त्यांच्या विरुद्ध तक्रार नाही करू शकत. मला माफ करा. सर एक्सक्यूज मी. हॅलो. ओके ऑल राईट. सर हॉस्पिटलमधून कॉल होता. पारोचे कॉम्प्लिकेशन्स वाढत चाललेत सर आणि अजूनही शुद्धीवर आली नाही. बारूच्या शुद्धी देण्याची वाट बघण्यात होता काय अर्थ नाही. तिच्या सामानाची तपासणी करू. येस. अरे हा तर संग्रामचा शर्ट. हा 2 महिन्या अगोदर हरवला होता. पारू आणि संग्राममध्ये काही नाही साहेब, पारू आश्रित आहे. अवाक्याबाहेर स्वप्न ती नाही बघणार. श्वेता, येस. ती मुलगी विशाखाची बहीण होती ना? हो सर, संगीता. घरात सुतक असताना लग्नाचा ड्रेस ट्राय करत होती. पण सर हिचं तर अजून लग्नही जमलेलं नाही. मग ती काही घराण्यात अशी प्रथा असते की लग्नाच्या दिवशी जर नवरी मुलगी मेली तर 3 दिवसात नवरा पुन्हा लग्न करू शकतो, नाही तर वर्षभर थांबावं लागतं. सर इथे तर नवरी मुलगी नवरा मुलगा दोघांचाही मृत्यू झालाय. लग्न जमलेलं नसताना ती लग्नाचा ड्रेस ट्राय करत होती. त्याचा अर्थ या ड्रेसची गरज पडणार आहे तिला माहिती होती. म्हणजेच नवरी मेल्यानंतर संगीता संग्राम बरोबर लग्न करणार होती. पण संग्रामच्या मृत्यूमुळे तिचा हा प्लॅन फेल गेला. लग्नाचा ड्रेस रेडी आहे यावरून जर संशय घेतला तर बाकीचे पुरावे नष्ट करतील. संगीता आणि विशाखा दोघींची पूर्ण डिटेल्स काढा. येस. प्रत्येक नात्याचा वापर स्वार्थासाठी करणाऱ्याच्या नशिबामध्ये शेवटी दुःख आणि पश्चातापच येतो. वैयक्तिक फायद्यासाठी गोष्ट केल्यानंतर शेवटी बाकी शून्यच असते. सुनंदाच्या बाबतीतही असंच काहीसं झालं. पोलीस ही जटिल केस सोडवण्याचा प्रयत्न करत होते, पण रोज नवनवीन गोष्टी समोर येत होत्या आणि खुनाचं रहस्य उलगडण्याऐवजी रोज अजून गहिरं होत चाललं होतं. एकीकडे स्वार्थानं बरबटलेली माणसं हे आपलं इप्सित साध्य करण्यासाठी कुठल्याही थराला जात होती, तिथे दुसरीकडे ज्यांनी आपला जीव घेण्याचा प्रयत्न केला त्या माणसांनाही माफ करण्याची दानत ठेवणारी दगडूसारखी माणसं माणुसकीचा दिवा तेवत ठेवत होती. हॅलो. ओके थँक्यू. सर संग्रामची आई सुनंदा हिच्याबद्दल एक नवीन इन्फॉर्मेशन मिळाली. सर संग्राम तिचा सावत्र मुलगा आहे. म्हणजे संग्रामची सख्खी आई जेव्हा वारली तेव्हा संग्रामच्या वडिलांनी या सुनंदासोबत लग्न केलं. आणि सर सुनंदाचं सुद्धा हे दुसरं लग्न आहे. म्हणजे आधीच्या नवऱ्यापासून तिला विक्रम झाला. आणि सर ही गोष्ट लपवून तिने संग्रामच्या वडिलांशी लग्न केलं. आणि सर सस्पिशियस गोष्ट म्हणजे अशी की सुनंदाचा पहिला नवरा जेव्हा वारला तेव्हा त्याचं पोस्टमॉर्टम होऊ न देताच त्याचा अंत्यसंस्कार करून टाकलं तिने घाईघाई. आणि सर आता सुद्धा संग्रामच्या वडिलांशी तिचा काहीतरी वाद होता आणि तिने पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट सुद्धा केली होती. पण सर पुराव्याअभावी केस उभी राहू शकली नाही. सर या सुनंदाला संग्रामचं लग्न तिच्या लहान भावाच्या मुलीशी म्हणजे विशाखाशी लावायचं होतं. पण सर विक्रमने या गोष्टीसाठी विरोध केला. त्यामुळे नाईलाज असतात तिला संग्रामचं लग्न वैशालीशी लावावं लागलं. आणि लग्नाच्या पहिल्याच रात्री दोघांचाही मृत्यू झाला. सर जुने रेकॉर्ड्स तपासून सुनंदाने आपल्या नवऱ्याविरुद्ध जी तक्रार केली होती त्याची कॉपी काढा आणि ती केसची डिटेल्स सांगा. संग्राम तुमचा सख्खा मुलगा होता की सावत्र? एवढी महत्वाची बातमी आमच्याकडून का लपवली? संग्रामवर एवढा जीव होता माझा की सख्खा सावत्र लक्षातच राहिलं नाही. आणि विक्रम? तो माझ्या पहिल्या नवऱ्यापासून झालाय. संग्रामच्या वडिलांकडून तुम्हाला मूल नाही झालं. त्यांच्या विरुद्ध पोलिसात तक्रार केली होती ना तू? हो, त्यांनी फसवून माझी गर्भपिशवी काढली होती. तेव्हा मी त्यांची तक्रार केली होती. मग तक्रार मागे का केली? संग्रामला सावत्रपणाचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी माझी गर्भपिशवी काढून टाकली. म्हणून मी तक्रार पण केली. पण नंतर माझ्या लक्षात आलं आपल्या माणसाला शिक्षा झाल्यावर शेवटी मीच रस्त्यावर येणार आणि तोपर्यंत मला संग्रामचा लळा लागला होता.
बापाला शिक्षा झाल्यावर मग त्याचे हाल झालेच असते, म्हणून मग तक्रार मागे घेतली. तुमच्या आधीच्या नवऱ्याकडून तुम्हाला मूल होतं हे संग्रामच्या वडिलांना माहीत होतं? हो, ते आण बोलले त्याला, पण मीच त्याला आईकडे ठेवलं. उगाच शेजारी काही बाई बोलतील म्हणून. माझ्या लक्षात येते साहेब, तुम्ही एवढ्या खोलवर चौकशी का करताय ते. तुम्हाला वाटतंय संग्रामचा खून मी केलाय? हो, सावत्र असला तरी पोटच्या गोळ्यासारखी माया केली होती मी त्याच्यावर. आणि त्याचा खून करायचा असता तर मी एवढे वर्ष वाट का बघितली असते. हॅलो. ओके सर, विनायक साळुंकेचं लोकेशन ट्रेस झालं. सर, विनायक साळुंके संग्राम आणि वैशालीला का मारलं? अहो साहेब, मी खरंच नाही मारलो कोणाला. तुझी मुजडी संग्रामच्या घराच्या मागे सापडली आम्हाला, आणि तुझ्या मोबाईलचं लोकेशन संग्राम आणि वैशालीचं खून झालं त्या रात्री त्यांच्या घराचं. आता एवढे पुरावे दिल्यानंतर अजून मारायची गरज आहे का? साहेब, माझा एकुलता एक मुलगा त्याच्या लग्नाच्या रात्री साहेब संग्राममुळेच मारला. माझ्याकडे काहीच पुरावा नसल्यामुळे मी काहीच नाही करू शकतो साहेब. तेव्हाच ठरवलं संग्रामला त्याच्या लग्नाच्या रात्रीच मारायचं, कारण सर माझ्या मुलाच्या आत्म्याला शांती नसती मिळाली नाही तर. मी प्लॅन करून मारायला गेलो साहेब, पण त्याआधीच संग्राम फासावरती लटकला होता. नियतीने बरोबर न्याय केला साहेब. माझ्या मुलाच्या अस्थी मी जपून ठेवलेल्या होत्या, त्या विसर्जन करून आलो आणि मला समजलं की तुम्हाला संग्रामच्या इन्शुरन्सबद्दल माहिती मिळाली. मला वाटलं तुम्ही आता उचलणार म्हणून साहेब लपून बसलो मी. हे बघ, नियतीने न्याय केला वगैरे बोलू नको. संग्रामचा 1 कोटीचा इन्शुरन्स काढला तू, नॉमिनीमध्ये स्वतःचं नाव टाकलं आणि मग त्याला मारून टाकलं. साहेब खरं सांगतोय, मी इन्शुरन्सची कामं करायचो, पण मुलाच्या मृत्यूनंतर साहेब सगळं सोडून दिलं होतं. संग्राम आला होता इन्शुरन्सची माहिती घ्यायला काही दिवसापूर्वी. हे माझं आधार कार्ड, पॅन कार्ड. आपल्याला एक तगडा इन्शुरन्स काढायचा आहे. तगडा? हो. म्हणजे कितीचा? 1 कोटीचा. प्रीमियम खूप जास्त येईल त्याला. जितका जास्त इन्शुरन्स तितकाच मी अधिक सुरक्षित असेल. ठीक आहे, मी फॉर्म भरतो. हां. पण मला सांग, नॉमिनी म्हणून कोणाचं नाव लावायचं, आईचं का भावाचं? नाही, बायकोचं नाव लावायचं. बायकोचं? हो. अरे पण तुझं अजून लग्नच झालेलं नाही आहे. प्रयत्न चालू आहे. तुम्ही सगळे फॉर्म भरा, मी सही करतो. एकदा का लग्न झालं की लगेच बायकोचं नाव टाकून फॉर्म जमा करू. इथे एक सही कर. हो. ठीक आहे, येतो. हो. बाबा, हा तर नेहमी घोड्यावरच असतो. प्रत्येक काम याला फास्ट करायचे, आणि गाडी तर ना विमानासाठी चालवतो. पण मी सांगतो, हा ना एक दिवस कुणाला नक्की उडवणार. तुम्ही हल्लीची मुलं काही सांगायला नको तुम्हाला. याचे फिंगरप्रिंट्स आपल्याला सापडलेल्या फिंगरप्रिंट्सचे मॅच करा. बंदूक आहे का तुझ्याकडे? लायसन्स आहे का त्याचं? याची बंदूक जप्त करा. सर, पारो शुद्धीवर आली. सर, पेशंट शुद्धीवर आले, पण तिला त्रास होईल असं काहीच विचारू नका. नर्वस ब्रेकडाऊन होऊ शकतो. पारू, काळजी करू. डॉक्टर तुला पूर्ण बरं करतील. तुझ्या पेटीतनं संग्रामचा हरवलेला शर्ट आणि त्याचा फोटो सापडला. संग्रामवर प्रेम करत होतेस का? त्याने वैशाली सोबत लग्न केलं म्हणून त्याचा राग आला आणि दोघांना मारलं का तू? हे बघ, तुला जे काही माहिती आहे ते खरं खरं सांग. आपण त्यातून काहीतरी मार्ग काढू. माझ्याच्याने खाल्याला मिठाची गद्दारी नाही होणार. गुन्हेगारांना साथ देणं, गुन्ह्याची असलेली माहिती लपवणं हा सुद्धा एक गुन्हा आहे. तू जर खरं सांगितलं नाहीस तर या हॉस्पिटलमधून डायरेक्ट जेलमध्ये जाशील तू. संग्रामवर तुझं प्रेम होतं ना? निदान त्याच्यासाठी तरी खरं सांग. वैशालीला मरावं लागेल. काय? हो. हे गोळ्यांचं अख्खं पाकिट तिच्या दुधात रिकामं कर. हो, एकदा का हे दूध तिने प्यायले ती कायमची झोपेल. तसंही संग्राम भाऊजींना हळदीच्या दुधाची एलर्जी आहे. मग त्यांच्यासाठी मी मसाला दूध बनवते, आणि वैशालीच्या हळदीच्या दुधात हे अख्खं पाकिट.
त्यांचं प्लॅनिंग ऐकून मला धक्काच बसला. माझ्या हातात असताना सुद्धा मी संग्रामचा जीव वाचवू शकत होते, पण मी नाही केलं तसं. आणि मग त्याची शिक्षा म्हणून मी आत्महत्या करायला गेली. वैशालीच्या दुधात झोपेच्या गोळ्या टाकून तिला मारलं. संग्रामला का मारलं? सर आम्ही नाही मारलं संग्रामला. मी सांगते सर, हा सगळा सुनंदा आत्याचा प्लॅन होता. मी सुनंदा आत्याच्या सख्या भावाची मुलगी, आत्याचा मुलगा तिच्या ताब्यात राहावा म्हणून तिने माझं लग्न त्याच्याशी करून दिलं. तसं तिचा सावत्र मुलगाही कंट्रोलमध्ये राहावा म्हणून तिची इच्छा होती की त्यांचं लग्न हिच्याशी व्हावं. ह्या सगळ्या ह्याच्यात आत्याने खूप प्रयत्न केला संग्राम भाऊजीला समजावण्याचा, पण ते ऐकायलाच तयार नव्हते. आई, एक सून तुमच्या माहेरून तू आणली आहेस ना, आता दुसरी सून पण तिथून आणायची म्हणजे चांगलं वाटत नाही ना. बहिणीची लहान बहीण चांगली आहे, पण तू दुसरी कुठली तरी मुलगी बघ. अरे पण मी काय म्हणते, आई प्लीज. म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून एक प्लॅन केला. संग्राम भाऊजीच्या लग्नाच्या दिवशीच त्याच्या बायकोचा खून करायचा आणि भाऊजी शॉकमध्ये असताना 1-2 दिवसात त्यांचं लग्न हिच्याशीच करून द्यायचं. या सगळ्यासाठी आत्याने अशी मुलगी शोधली जिचं लग्न आधी अफेअर होतं. या सगळ्यामध्ये वैशाली तर गेली, पण संग्राम भाऊजी गेले आणि आमचा प्लॅन फसला. मी पुन्हा एकदा विचारतो, संग्रामला का मारलं? सर आम्ही खरंच सांगतोय, आम्ही नाही मारलं संग्रामला सर, खरंच. तुमच्या सुनेनी आणि भावाच्या मुलीने सगळं सांगितलं. तुम्ही तर सांगत होतात की संग्रामवर तुमचं सख्या मुलासारखं प्रेम आहे, मग असं का केलं? विक्रम आणि संग्राममध्ये मी कधी फरक केला नाही. खरं तर माझ्या विक्रमचं प्रेम वाटलं गेलं संग्राम बरोबर, आणि त्याची परतफेड काय मिळाली? संग्रामच्या वडिलांनी जाताना 70% इस्टेट संग्रामच्या नावावर केली आणि माझ्या 30%. आता सांगा, सावत्रपणा कोणी केलं? म्हणजे माझ्या आणि विक्रमच्या वाट्याला काय आलं सांगा ना. मी पण ठरवलं, सख्या आईचं प्रेम देऊन सुद्धा जर असं माझ्या मुलाच्या, सख्या मुलाच्या वाट्याला सावत्रपणा जर येणार असेल तर मग सावत्र आई होऊनच दाखवायचं. म्हणून मी ठरवलं की माझ्या भावाच्या मुलीशी तसं लग्न करून द्यायचं, म्हणजे तो माझ्या मुठीत राहील. या हेतूनेच मी सगळं केलं. हे दत्तू. हां सर. दत्तू ना तू? हो सर. शेणाई वाजवतो ना तू? हो साहेब. ये जरा तुझ्याशी बोलायचं इकडे. काय झालं साहेब? ये ना. साहेब काय झालं? त्या दिवशी संग्राम आणि वैशालीच्या लग्नात तूच होतास ना शेणाई वाजवायला? हो साहेब. आणि तुला तर मग चांगलं माहिती असेल त्या दिवशी काय झालं. नाही साहेब, मला काय नाही माहिती. नक्की? हो साहेब. ठीक आहे, मी जाऊन सांगतो साहेबांना, मग बघा साहेबांनी तुम्ही काय बोलणं करतात. चल. साहेब एक सांगतो सर. बरं सांग. त्या दिवशी दुपारचं लग्न आटपून आम्ही घरच्या मागच्या बाजूला विसावा घेत होतो. साहेब, मला तर वाटतं त्या दोघांनीच मिळून नवऱ्या मुलाचा काहीतरी गेम केला असावा. आणि साहेब, त्या दगडूने मला धमकी पण दिली, तू पोलिसांना काय सांगितलंस तर तुला पण फसवेन. साहेब, मी खरंच काही नाही केलं साहेब, मी निर्दोष आहे साहेब. बरं ठीक आहे. हॅलो मॅडम. तुझा साथीदार दत्तू त्याने सगळं सांगितलं आम्हाला. आता मार खायचा नसेल तर सरळ तुला सांगू. त्या दिवशी वैशाली गुपचूप तुला भेटायला. आता पुढे काय झालं सांगतो सर, सगळं खरं खरं सांग. त्या दिवशी मेडिकलमधनं मी झोपेच्या गोळ्या आणि स्क्रूड्रायव्हरचा जुगाड केला. त्यानंतर तो कागदात बांधून मी बाथरूममध्ये ठेवला.
वैशाली तो तिथनं घेऊन गेली. नंतर मी रात्री सगळे झोपले असताना माझी संभाळ साथीदाराला देऊन बाथरूमच्या बहाण्याने घराच्या मागे गेलो. आणि संग्रामच्या परिवाराने वैशालीला मारलं. आता सर आयुष्यभर जेल. वैशालीने आपल्या दगडूवरच्या प्रेमापोटी संग्रामचा खून करायचं ठरवलं. संगीत कलेमुळे आधी मैत्री आणि नंतर प्रेमात पडलेली माणसं सुद्धा जेव्हा असा अघोरी विचार करताना आपण बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये एक हिंसक प्रवृत्ती दडलेली असते. पोलिसांनी मोठ्या मेहनतीनं आणि चतुराईनं या गुंतागुंतीच्या केसचा उलगडा केला आणि सगळ्या अपराध्यांना तुरुंगामध्ये डांबलं. तुम्हालाही तुमच्या हातून होणाऱ्या कृत्याचा पुढे जाऊन पश्चाताप होऊ द्यायचा नसेल तर वेळीच सावध व्हा. आजच्या भागामध्ये मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया नवीन गुन्ह्यासह पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. अजूनही धोका टळलेला नाहीये, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. जय हिंद, जय महाराष्ट्र.